पाटण शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मुख्य पाईपलाईनच फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद झालाय। महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणाच्या कुशीत वसलेल्या पाटणकरांना मात्र गेल्या 8 दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागते। पाटण शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीला प्रशासकीय यंत्रणांचा असमन्वय कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या हद्दीतले ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी जोडून देणं खूप गरजेचं आहे। परंतु या बाबतीमध्ये प्रशासनातले सर्वच विभाग यांचा कुणाचीही ताळमेळ नाही, त्यामुळे पाटणच्या लोकांना ह्या दिवसामध्ये पाणी टंचाईला सामोरं जावं लागते। वास्तविक पाहता नगरपंचायत, नॅशनल हायवे, PWD खाते आणि पाणी पुरवठा खाते, जलजीवन प्राधिकरण यांनी ह्या पाटणच्या पाईपलाईनचा प्रश्न तातडीने सोडवायला पाहिजे होता। वास्तविक रस्त्याचं काम सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकून पाटणवासियांना पाणी पुरवठा सुरळीत होईल हे बघायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं तसं होताना काही दिसत नाही। कुणी ह्या गोष्ट गांभीर्याने घेत नाही। आता सुद्धा जे काम चालू आहे ते सुद्धा कोणाला ताळमेळ नाही आणि अतिशय स्लो काम चालले। नजीकच्या काळामध्ये जर पाटणवासियांचा पाण्याचा प्रश्न जर गंभीर झाला त्याला हे संपूर्णपणे प्रशासनानं जबाबदार नाही आणि ही गोष्ट मी अनेक वेळा संबंधित लोकांच्या नजरेस आणून देखील कोणीही याच्याकडे लक्ष देत नाहीत। तरी पाटणचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याकरता रामनगर पासून केरा पुलापर्यंत तातडीनं दोन्ही बाजूच्या पाईपलाईन टाकून घेणं खूप गरजेचं आहे। रस्त्या होण्यापूर्वी ह्या जर पाईपलाईन साईडला टाकल्या नाहीत तर आता फक्त 1/4 गावाचा पाण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे। हे जर केलं नाही तर जवळजवळ 3/4 गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल। तरी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन दोन्ही बाजूच्या तातडीने टाकून घेण्यात यावे हे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कळकळीची विनंती आहे। शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर नगर परिषदेकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचा दावा करण्यात येतोय, पण शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणीच मिळत नसल्याची व्यथा महिलांनी नवराष्ट्रावर मांडली। रस्त्याच्या कामामुळे पाटणमध्ये पाण्याची इतकी गैरसोय झालेली आहे की लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जातं, पण ते पण काय असं पुरेसं आहे असं म्हणता येणार नाही आणि त्याच्यामुळं हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा ह्यांचे नाले वगैरे हे अजून काम चाललेलं आहे। हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचेही हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही, सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे। आणि आज तागायत आमच्या इथंपर्यंत सुद्धा पाईपलाईन खोदलेली नाही, म्हणजे कधी हे आम्हाला पाणी देणार व्यवस्थित हेच काही समजत नाहीये। तर लवकरात लवकर याचा विचार व्हावा। रस्त्याच्या कामादरम्यान शहरातील पाईपलाईन सातत्याने कट केली जात असल्याने नगर परिषदेची यंत्रणा तोकडी पडत असल्याचा आरोप करण्यात आलाय। हे हायवेचे कामं चालल्यामुळे पाईपलाईन वगैरे सगळ्या तोडून टाकलेले आहेत। नागरिकांना पाणी मिळत नाही, पाण्याची फार बिकट अवस्था आहे। काय नगरपालिकेने तरी काय करायचं? कारण सरळ जिथं काम करत तिथं कट करून टाकतात, जिथं काम चालू तिथं कट करून टाकतात आणि लगेच व्यवस्था करत नाही। पाटण शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिरंगाई केली जात असल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत असा आरोप पाटणकरांकडून केला जातोय। केराच्या पुलापर्यंत आता पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचा कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे। एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं आहे की नाही नियोजनच एकदम नाहीये। आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे, पण जवळजवळ ते पूल पाडून बी त्यांचं पुढं काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये आणि त्यांच्यामुळे एक नागरिकांचे खूप हाल होत आहे। येण्या जाण्यासाठी सुद्धा म्हणा, पाण्यासाठी सुद्धा म्हणा, बऱ्यापैकी एक नाही त्यांनी जरा स्पीडनं काम करावं ही आमचे नागरिक म्हणून एक नाही सगळ्यांची आमची इच्छा आहे। पाटण शहरात नव्या पाईपलाईनचे काम सुरू आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असं आश्वासन सत्ताधारी गटाकडून करण्यात येत आहे। दांडे पुलापासून जी इकडे येणारी पाईपलाईन आहे मेन लाईन 13 नंबर आणि 6 नंबर केरा पुलापर्यंत ही पाईपलाईन आता 2-3 दिवसांमध्ये मेन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होईल की जेणेकरून आता पाणी पुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न नगरपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे। पाटण शहरात प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसलाय। शहरातील कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य पाटणकरांवर पाण्यासाठी वणवण करायची वेळ आली आहे।
शहरात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अंदाज अधिकाऱ्यांना का आला नाही? आला असल्यास त्यांनी याबाबत काय उपाययोजना केल्या, असे एक ना एक अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पाटण शहरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी तातडीने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.